मित्रांनो, आज आपण एका अत्यंत उपयुक्त आणि स्मार्ट AI असिस्टंट बद्दल जाणून घेणार आहोत. त्याचे नाव आहे क्लोड. क्लोड हे एंट्रोपिक या कंपनीने बनवलेले एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स साधन आहे. हे साधन आपल्याला अभ्यास, लेखन, कोडिंग, भाषांतर अशा अनेक कामांमध्ये मदत करते आणि सर्वात महत्त्वाचे हे मोफत वापरता येते. क्लोड म्हणजे काय तर क्लोड म्हणजे एक बुद्धिमान संगणक प्रणाली आहे जी तुमच्याशी बोलते, विचार करते आणि सुरक्षितपणे मदत करते. पहिलं जे आहे इट टॉक्स. तुम्ही क्लोडला प्रश्न विचारा, तो लगेच उत्तर देतो, जणू एखाद्या हुशार मित्राशी आपण गप्पा मारत आहोत. दुसरं म्हणजे इट थिंक्स. क्लोड कठीण प्रश्न समजवतो, गणित सोडवतो, कोडे लिहितो, कथा लिहितो, हे सगळेच तो एकट्याने करतो. आणि तिसरं म्हणजे इट्स सेफ. क्लोड नेहमी प्रामाणिक आणि सुरक्षित उत्तर देतो. हानिकारक माहिती तो कधीही देत नाही. क्लोड कसे सुरू करायचे तर अगदी सोपं आहे. यामध्ये स्टेप नंबर 1, वेबसाईट उघडा. तुमच्या मोबाईल किंवा संगणकावर कोणताही ब्राउझर उघडा आणि क्रोम, फायरफॉक्स काही पण चालेल, टाईप करा cloud.ai. दुसरं आहे साइन अप बटनावर क्लिक करा, तुमचा ईमेल आणि पासवर्ड टाका, बस मोफत फ्री अकाउंट तयार होते. तिसरं आहे बोलायला सुरुवात करा, चॅट बॉक्समध्ये काहीही टाईप करा आणि एंटर प्रेस करा. क्लोड लगेच तुम्हाला उत्तर देईल. आता क्लोडला काय विचारता येतं तर क्लोडला नक्की काय विचारता येतं त्याचं उत्तर आहे की जवळजवळ सर्वच काही. अभ्यासात मदत, उदाहरणार्थ प्रकाश संश्लेषण म्हणजे काय, सोप्या भाषेत सांग तर क्लोड लगेच तुम्हाला समजावून सांगेल. कोडिंग जे आहे, पायथनमध्ये 2 संख्या जोडण्याचा प्रोग्राम लिही तर क्लोड तुम्हाला उत्तर लिहून देणार. त्यानंतर लेखन जे आहे, समजा माझ्या मित्रासाठी वाढदिवसाचा संदेश लिही, सुंदर संदेश तयार होईल. संशोधन, भाषांतर, कल्पना या सगळ्यांसाठी क्लोड तयार आहे. आता आपण एक छोटंसं उदाहरण पाहूया. जसं काही स्किल म्हणजे काय तर आता एक रेसिपी कार्ड, जसं म्हणजे एक प्रकारे क्लोड हे एक क्लोडसाठी स्किल म्हणजे एक रेसिपी कार्ड आहे. जसे आपण स्वयंपाकासाठी रेसिपी लिहितो तसेच आपण क्लोडसाठी इन्स्ट्रक्शन लिहितो आणि क्लोड त्या इन्स्ट्रक्शन फॉलो करतो. स्किलमध्ये साधारणपणे 3 गोष्टी असतात. क्लोडने काय करायचे हे सांगणारी माहिती, इन्स्ट्रक्शन्स, ट्रिगर म्हणजे कोणत्या वेळी ही स्किल वापरायची आणि रियुजेबल म्हणजे एकदा लिहिलेले वारंवार वापरता येते. स्किल कशी बनवायचे हे आपण एक सोपं उदाहरण आता पाहूया. एक म्हणजे तुम्ही फाईल बनवा. जसं आता आपण एखादी फाईल बनवली, जसं greeting/skill.md. ही समजा एक साधी टेस्ट फाईल आपण बनवली आणि त्यात आपण लिहिलं की हॅलो किंवा हाय असं म्हटलं तर त्याला प्रेमाने अभिवादन करायचं की उत्तर छोटे आणि आनंददायी असावे असं आपण त्याला समजा मेसेज टाकला की वापरकर्त्याने हॅलो किंवा हाय म्हटले तर प्रेमाने अभिवादन करा आणि उत्तर छोटे आणि आनंददायी असावे असं आपण फाईल बनवली. तर स्टेप नंबर 2 म्हणजे वापरकर्ता बोलेल की हॅलो क्लाउड असे म्हटलं की क्लोड लगेच ती स्किल वाचतो आणि उत्तर देतो, अरे वा स्वागत आहे तुमची, आज मी तुम्हाला कशाला मदत करू. तिसरं जे आहे ते आहे आपोआप होतं. म्हणजे प्रत्येक वेळी कोणी हॅलो म्हटले की क्लोड आपलीच स्किल वापरतो, म्हणजे एकदा लिहिले की कायमचे काम झाले. अशा प्रकारे आपण आज शिकलो की क्लोड हे एक मोफत AI असिस्टंट आहे. याची क्लोड साइन इन. आता इथे साइन इन 1-2 प्रश्नांची उत्तर तुम्हाला द्यायला लागतील आणि मग त्याच्यानंतर इथे तुम्हाला इथे स्टार्ट करता येतं. आता इथे आपण नंतर कस्टमाइज ऑप्शन घ्यायचा आहे, नंतर स्किल्स, नंतर इथे प्लस साईनवर क्लिक केल्यानंतर क्रिएट स्किल आणि क्रिएट विथ क्लाउड. आता या ठिकाणी काहीतरी आपण स्किल देऊया. समजा मी इथे एखादी वर्डची फाईल देते आणि या फाईलमध्ये बराचसा डेटा आहे पण तो त्यातल्या काही गोष्टी मला नको आहे. समजा हे आपण एक स्किल डेव्हलप करूया की आपण जेव्हा आपल्याला ज्या काही डॉक्युमेंट्स असतात त्यावेळेस ते त्याच्यामध्ये आपल्याला काही चेंजेस करावे लागतात. त्यावेळेस भरपूर वेळ जातो कारण खूप बुक्स असतात, बुक्समध्ये भरपूर पेजेस असतात आणि एवढ्या पेजेसला पण चेंज करणं आपल्याला शक्य नाही आहे. ते आपण क्लोडच्या मदतीने करायचं आहे. समजा आता मी इथे या ठिकाणी त्या पुस्तकाचा पाथ मी इथे देते, डेस्कटॉपला बुक ओपन. ठीक आहे. आता ह्या बुकमध्ये मला काय करायचं आहे ते मी इथे टाईप करते, म्हणजे मला ते स्किल डेव्हलप करून त्या स्किलमधल्या सगळ्या गोष्टी तो सगळ्या त्या अप्लाय करणार त्या पुस्तकाला. तर समजा आता मला या ठिकाणी ह्या बुक्समध्ये काही इमेजेस आहेत
delete images from book, without any table in this book. Apply font size 18 to all pages. आता बघा सुरुवातीला ह्या बुकमध्ये आपण काय आहे बघा, या बुकमध्ये याची साईज बघा काय आहे, 14 साईज आहे. ह्या ठिकाणी मी त्याला चेंज केले आणि 18 करते आहे. आणि प्लस रिमूव्ह द कॉलम्स, रिमूव्ह कॉलम्स फ्रॉम बुक. ठीक आहे, आता मी याला प्रोसेस तो करायला सुरू करतोय. बघा तुम्ही पाहू शकता बघा या पुस्तकातल्या सगळ्या इमेजेस आता त्याने काढलेल्या आहेत. तेव्हा तुम्ही पाहू शकता सगळ्या इमेजेस काढल्या, कॉलम्स त्याने सगळे काढले आहेत. आणि साईज तुम्ही पाहू शकता, ही साईज बघा, टेक्स्टची साईज जी आहे ती किती ठेवली त्याने. बघा 18 साईज दिसते. म्हणजे आपण जे त्याला सांगितलं होतं त्याप्रमाणे त्यांनी सगळं केलेलं आहे. इमेजेस त्याने सगळ्या काढल्यात बघा, पूर्ण इमेजेस त्याने काढून आपल्याला दिलेलं आहे. आता मी त्याला सांगते की द बुक विच इज एडिटेड, arrange all lines in proper order, remove, that is remove the spaces, extra spaces, extra line spaces. बघा आता बुक फायनल झालेला आहे. आता आपण त्याला डाउनलोड करूया आणि पाहूया की त्यांनी बदल केला का. बघा ही बुक फायनल आलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता की आता यामध्ये त्यांनी सगळ्या लाईनमध्ये जे एक्स्ट्रा स्पेसेस आहे आपण आता चेक करूया. लाईनमध्ये त्यांनी एक्स्ट्रा स्पेस जे आहे बघा त्या सगळ्या काढून व्यवस्थित त्यांनी आपल्याला सगळं अरेंज करून दिलं आहे. सगळ्या लाईन एक्स्ट्रा असं खूप स्पेस होत्या मध्ये मध्ये प्रत्येक अक्षर, याच्यामध्ये सगळ्या लाईन त्यांनी काढून आपल्याला दिलेल्या आहे. म्हणजे सुरुवातीला त्यांनी आपल्याला हे पुस्तक असं होतं बघा, या पुस्तकामध्ये अशा प्रकारे इमेजेस होत्या, त्या सगळ्या इमेजेस काढल्या, कॉलम्स होते याच्यामध्ये, ते कॉलम्स काढले आणि ते काढून त्यांनी आपल्याला हे अशा प्रकारे एक सिम्पल असं नॉर्मल टेक्स्ट त्यांनी आपल्याला फॉर्मॅट करून दिलं आहे. म्हणजे फॉर्मॅटिंग करण्याचं जे स्किल आहे ते आपण या ठिकाणी तयार केलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण आज शिकलो की स्किल कसे बनवायचे. अशा प्रकारे आपण कुठल्याही स्किल आपल्याला ज्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला भरपूर त्रास होतो किंवा त्या आपल्याला करताना आपल्याला भरपूर वेळ जातो आपला भरपूर, त्या गोष्टी आपण याच्या मदतीने तयार करू शकतो. थँक्यू फॉर वॉचिंग.